बुलढाणा जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर प्रभावी आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनानं जोरदार कारवाई सुरू केली असून धाड पोलीस ठाण्यानं संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत आरोपींकडून महागडे मोबाईल तसेच नंबर प्लेट नसलेली दुचाकी जप्त करण्यात आली असून न्यायालयानं आरोपींना 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली। धाड पोलीस स्टेशन इथं 6 फेब्रुवारी 2026 रोजी फिर्यादीनं दिलेल्या तक्रारीनुसार अक्षय जीवनलाल बिलांगे वयवर्ष 23, रोशन गणेश शिंदे वयवर्ष 22, राहुल विजय दळवी वयवर्ष 24 आणि एका अज्ञात व्यक्तीनं फिर्यादीला काठीनं मारहाण करून जखमी केले, शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली। त्याचबरोबर धमकी देत खंडणीची मागणी केल्याचं तपासात उघड झाले। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासाची जबाबदारी पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकृष्ण अशोक चव्हाण यांच्याकडे देण्यात आली। तपासादरम्यान आरोपी हे संघटित पद्धतीने सातत्यानं गुन्हेगारी करत असल्याचं स्पष्ट झाले। त्यामुळे प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींवर संघटित गुन्हेगारी संबंधित वाढीव कलमे लावण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला। उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या माध्यमातून पोलीस अधीक्षकांची परवानगी घेण्यात आली आणि प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत 16 फेब्रुवारी रोजी 3 आरोपींना अटक केली। पोलीस तपासात धक्कादायक बाबी समोर आले। आरोपींनी संघटित गुन्हेगारीतून मिळवलेले महागडे मोबाईल फोन तसेच बुलेट सारख्या दुचाकी जप्त करण्यात आल्या। जप्त करण्यात आलेल्या वाहनांवर नंबर प्लेटही लावण्यात आलेली नव्हती। यावरून आरोपींच्या बेकायदेशीर हालचाली आणि गुन्हेगारी नेटवर्कचा अंदाज येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। अटक केलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयानं त्यांना 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या कालावधीत पोलिसांकडून अधिक चौकशी करून गुन्हेगारी जाळ्याचा तपास करण्यात येणार आहे। या टोळीचा इतर गुन्ह्यांशी संबंध आहे का याचाही शोध घेतला जातोय। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। ठाणेदार प्रताप दत्तात्रय भोस आणि त्यांच्या पथकानं ही मोहीम यशस्वीपणे राबवली। पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय की कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी। नागरिकांच्या सहकार्यामुळेच गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवणं शक्य होणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। धाड पोलिसांची ही कारवाई गुन्हेगारांना स्पष्ट इशारा देणारी ठरली असून जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।